विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या एक्झाम मध्ये जेव्हा फॉर्म भरतो आपण, फॉर्म भरल्यानंतर त्या एक्झामचे पूर्ण टप्पे पार केले किंवा शेवटच्या टप्प्यात जेव्हा आपली निवड होते आणि निवड झाल्यानंतर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतं म्हणजेच कागदपत्रे पडताळणी, यावेळेस तुम्हाला पूर्वपरीक्षेचा किंवा ह्या एक्झामचा फॉर्म भरताना जी जी माहिती तुम्ही दिली होती त्या माहितीच्या अगेन्स्ट ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याच्या काही प्रती बरोबर घेऊन जावं लागतात. ते अधिकारी तुमचे डॉक्युमेंट चेक करतात आणि ते डॉक्युमेंट तुमचे अगदी बरोबर असेल तर तुम्हाला नियुक्ती देतात किंवा शिफारस केली जाते. या प्रोसेसमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे जात वैधता प्रमाणपत्र, ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणतो. आपण हे सर्टिफिकेट काढण्याची प्रोसेस असते. हे सर्टिफिकेट काढत असताना त्याला काहीतरी प्रूफ द्यावं लागतं. कशाला लागतं तुम्हाला सर्टिफिकेट, कोणत्या कामासाठी लागतं, असा प्रूफ दिला तरच तुम्हाला प्रशासकीय या लोकांकडनं हे सर्टिफिकेट मिळत असतं. मग आता याला कारण द्यावं लागतं तेव्हाच मिळतं. जसं की मी शिक्षणासाठी पाहिजे, मला शिष्यवृत्ती साठी पाहिजे मला, किंवा एखाद्या ठिकाणी ह्या नियुक्तीसाठी मला पाहिजे, तर ते मिळतं, अदरवाईज मिळत नाही. मग अशा केसमध्ये आत्ता रिसेंटली एमपीएससी असेल, एमपीएससीच्या अंतर्गत खूप साऱ्या एक्झाम असतील किंवा सरळ सेवेमार्फत बऱ्याचशा गट क गट ड च्या एक्झाम असतील, ह्या परीक्षांना सुद्धा हा नियम लागू आहे का, की जात वैधता प्रमाणपत्र लगेच लागतं, फॉर्म भरताना लागतं का, डीव्हीच्या वेळेस लागतं का, मग नसेल तर काय, या संदर्भातले गव्हर्नमेंटचे काय जी आर आहे, जी आर काय सांगतात, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमधून समजणार आहे. सो काही उदाहरणं पण मी तुम्हाला दाखवतो, काही ऍड पण तुम्हाला मी शो करतो की त्या ऍडमध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे. सो जाऊया आपल्या व्हिडिओकडे. तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं तुम्हाला राज्यसेवेची बॅच असेल किंवा कंबाईन गट ब गट क ची बॅच असेल, पूर्व असेल किंवा पूर्व प्लस मुख्य असेल, अशा बॅचेस चालू झालेल्या आपल्या. या 24 तासामध्ये तुम्हाला ह्या प्रत्येक बॅचवर 20% डिस्काउंट दिली आहे आणि ही अमाऊंट तुम्हाला मिळणार आहे. सो तुम्ही लगेच बॅच जॉईन करू शकता. त्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा किंवा खाली दिलेल्या स्क्रोल लाईनवरती नंबर आहे त्याला कॉल करा. आता बघा, पहिले मी तुम्हाला विचारतो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी सरळ सेवा परीक्षा दिली आहे, एमपीएससी दिली असेल किंवा तत्सम एक्झाम दिल्या, सगळ्यांसाठी गव्हर्नमेंटचे नियम सारखेच आहे. वेगळं तर काही नाही, एखाद्या एक्झामला वेगळं एखाद्या एक्झामला वेगळं असं राहणार नाहीये. त्यामुळे मग कास्ट व्हॅलिडिटी प्रमाणपत्र लागतं का, तर 3 प्रश्न आहे. फॉर्म भरताना लागते का, डीव्हीला लागते का, म्हणजेच काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागतं का, नसेल तर काय होईल. चला वन बाय वन तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो. ही ऍड आली आहे, ही ऍड आली आहे एप्रिल मे 2023 ला ही ऍड आलेली आहे. ह्या ऍड मध्ये काय सांगितलंय, ह्या ऍड मध्ये त्यांनी मेन्शन केलंय बघा, ही ऍड तलाठी पदभरतीची होती 2023 ची, आणि यामध्ये हा मुद्दा आहे 6.5 नंबरचा. त्यात सांगितलं जात वैधता प्रमाणपत्राबद्दल सांगितलंय. त्यांनी सांगितलंय उपलब्ध नसल्यास, उपलब्ध जर नसेल तर शासनाचा निर्णय आहे. कधीचा निर्णय, शासनाचा सामान्य प्रशासन विभागाचा निर्णय आहे आणि डेट आहे 12 डिसेंबर 2011 हा निर्णय आहे. या निर्णयानुसार तुम्हाला 6 महिन्यापर्यंत काय 6 महिन्यापर्यंत तुम्हाला काय वेळ दिला जातो. म्हणजे काय, एखाद्या तात्पुरते नियुक्ती तुम्हाला द्यावी लागते त्यांना, आणि नियुक्ती केल्यानंतर 6 महिन्याच्या आत तुम्हाला जात वैधता प्रमाणपत्र दिलं तरी चालतं. जर नाही दिलं तर तुमची नियुक्ती ही रद्द केली जाते. हा एक मुद्दा, ही एक ऍड आहे तलाठीची. आता मला सांगा, ही महसूल वन विभाग महाराष्ट्र शासनाची ऍड आहे. महाराष्ट्र शासनाचं पद आहे, त्याला लागू होते, मग इतरांना लागू होणारच आहे. दुसरे बघा, दुसरी एक ऍड आहे नगर परिषद प्रशासन संचालनालय. ही पण ऍड जर बघितली आपण तर महाराष्ट्र सरकारची ऍड आहे, पदभरती संदर्भातली नगर परिषदेमध्ये आहे. 11 जुलैची ही ऍड आलेली बघा, आणि त्यामध्ये सुद्धा 3.1.24 नावाचा पॉइंट काय सांगतो, जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, म्हणजे तुमची नियुक्ती होणारच आहे. सो काळजी करू नका. नसल्यास त्यांनी ऑप्शन दिला इथे सुद्धा बघा, 12 डिसेंबर 2011 हा जी आर त्यांनी मेन्शन केलाय, आणि त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी सुद्धा 6 महिने काय केले, तुम्हाला वेळ दिला जातो जात वैधता म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढण्यासाठी. अन्यथा तुमची नियुक्ती होत नाही, रद्द होऊन जाते. अजून एक ऍड आली आपल्याकडे बघा, अन्न आणि नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून ही ऍड आली, नुकतीच आली. ही ऍड आली आहे नोव्हेंबर डिसेंबर 2023 मध्ये, 1 महिना झाला असेल ऍड येऊन. याचे फॉर्म भरणे 31 डिसेंबर पर्यंत फॉर्म भरले आपण. याच्यात सुद्धा त्यांनी मुद्दा एक टाकला, 4.16 नंबरचा मुद्दा आहे. त्यात त्यांनी सांगितले, तुमच्याकडे जर जात वैधता प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत निवडीअंती सादर करणे आवश्यक आहे. त्यात काय सांगितलं, आवश्यक आहे बरोबर, पण काय सांगितलं, जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास त्यांनी परत दिलाय 12 डिसेंबर 2011चा जी आर त्यांनी उल्लेख केलाय, आणि यामध्ये सुद्धा मला 6 महिन्यांचा वेळ ते देत आहे. अशा 3 जाहिराती मी तुम्हाला दाखवल्या. अशा भरपूर जाहिराती माझ्याकडे आहे, पण एक वेळेखातर तुम्हाला ह्या 3 जाहिराती एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला दाखवलं. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही जर तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आता नसेल. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे,
कागदपत्रे पडताळणी आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे मला मेसेज येत आहे, कॉल येत आहे. सो त्यासाठी हा व्हिडिओ घेतलाय. तुम्ही सगळ्यांनी घाबरण्याची गरज नाहीये. तुम्हाला आता तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल तरी काही प्रॉब्लेम येणार नाहीये. आता हे अजून एक नोटिफिकेशन मी तुम्हाला दाखवतो. एमपीएससीचं नोटिफिकेशन आहे. एमपीएससीचं हे स्टुडंटसाठीचे मार्गदर्शक सूचना आहे बघा. ते कधीचे आहे? 17 जानेवारी 2023 आहे. म्हणजे 1 वर्ष झालं त्याला, 1 वर्ष होईल त्याला. मग यामध्ये सुद्धा त्यांनी काय मेन्शन केलंय त्यामध्ये बघा, इथे सपोज एखादी कास्ट आहे, मी इथे एससी घेतली. एससी मध्ये काय सांगितलं, काय लागणार आहे? आवश्यक प्रमाणपत्र काय लागेल? जात प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट लागेल. मात्र खाली काय टाकलं त्यांनी बघा, जात वैधता प्रमाणपत्र असल्यासच, नसेल तर 6 महिने मिळतातच. सो काळजी करू नका, सगळ्यांसाठी ते लागू आहे. सगळ्या कॅटेगरीसाठी लागू आहे. ज्यांना ज्यांना कास्ट व्हॅलिडिटी लागतं सगळ्यांसाठी लागू आहे. नसेल तरी चालणार आहे. असं एमपीएससी नोटिफिकेशन दिलंय. आता हा जो 12 डिसेंबर 2011चा GR जो आहे तो GR मी काढायचा प्रयत्न केला शासन निर्णयाच्या वेबसाईटवरनं, पण त्यांनी मला मेसेज काय दिलाय, माहिती उपलब्ध नाही. नाहीतर तो GR पण तुम्हाला मी दाखवला असता, पण इथे उपलब्ध नाहीये. त्यांनीच मला मेन्शन केलं तसं. सो GR फक्त मी दाखवू शकत नाही, पण मात्र त्यांनी प्रत्येक ऍड मध्ये मेन्शन केलेला आहे तो GR आहे. सो काळजी करू नका. सगळ्यांना डीवीला जायचंय. डीवीला जाताना अजिबात घाबरू नका. फुल कॉन्फिडन्स जा. डॉक्युमेंट तुमच्याकडे आहेतच. काही अडचण आली डॉक्युमेंट मध्ये तर नक्की इग्नाइट अकॅडमीच्या टीमला कॉल करा किंवा ह्या व्हिडिओला कमेंट पण करत चला, किंवा माझा नंबर तुमच्याकडे असेल तर मला मेसेज व्हॉट्सअपला टाकत चला. ओके. सो अजून काही शंका असेल तर नक्की मला कळवा. आता बघा, हे डीवीचं एक मुलांना आलेलं नोटिफिकेशन, त्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं होतं. काय मेन्शन केलंय? 7 नंबर, जात वैधता प्रमाणपत्र मागासवर्गीय असते लागेल असं त्यांनी टाकलं इथे. पण असेल तर घेऊन जा, नसेल तर घाबरू नका. बरेच जण म्हणतात की सर त्यांनी टाकलेलं आहे, आम्हाला घेऊन जावं लागेल, काही अडचण येईल का? काही अडचण नाही. हवं तर तुम्ही काय करू शकता, ह्याच्या पाठीमागच्या ऍड आहेत ना, त्या ऍड तुम्ही बरोबर ठेवा, किंवा तुमची ज्या एक्झामचं डीवी आहे त्या एक्झामची ऍड बरोबर ठेवा. तुम्हाला जर जास्त भीती वाटत असेल तर काही भीती वाटायची गरज नाही. मी तुमच्या बरोबर आहे. इग्नाइट अकॅडमीची टीम तुमच्यावर आहे. काही तुमच्यावर अन्यायावर काही होणार नाही. काळजी करू नका. परत जा तुम्हाला सांगू इच्छितो, इग्नाइट अकॅडमीकडे ही जी बॅचेस आपण लॉन्च केलाय 20% ऑफ फक्त 24 तासासाठीच आहे पुढच्या. सो लगेच तुम्ही ह्या बॅचला जॉईन करू शकता. काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक पण करत चला, चॅनल सबस्क्राईब करा, कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच इग्नाइट अकॅडमी. तुर्तास थांबतो. धन्यवाद.